कस्तुरी. गोष्ट गोष्ट कस्तुरी. मित्रांनो, सगळ्यांचं भलं आणि चांगलं होवो. मी मुक्ता. मुक्ता म्हणजे मोती. गोष्टींच्या समुद्रातनं शोधलेले खूप सारे मोती मी घेऊन आलीये. गोष्ट गोष्ट कस्तुरीच्या या संग्रहात तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या गोष्टी आणि ऐकावेसे वाटणारे गाणे खूप सारे आहेत. मनोरंजक आणि ज्ञान वाढवणारे अरबी कथांपासून ते लोककथेपर्यंतच्या गोष्टी आणि सुंदर गाणी आपण ऐकूयात. चला मित्रांनो, गोष्ट गोष्ट कस्तुरी. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. नाचू गाऊ मजा करूया, सोबत मिळून गाऊया, सोबत मिळून गाऊया. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. गुळाचा तुकडा आहे खोबऱ्याच्या सोबत, जोरूच्या गुलामाच्या लग्नाच्या प्रसंगी. गोड गुळाचा तुकडा आहे खोबऱ्याच्या सोबत, जोरूच्या गुलामाच्या लग्नाच्या प्रसंगी. नाचू गाऊ मजा करूया, सोबत मिळून गाऊया, सोबत मिळून गाऊया. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. गोष्ट गोष्ट कस्तुरी, समुद्रापर्यंत मधु घेऊन, पाण्याच्या द्वीपात आणि वाळवंटात. गोष्ट गोष्ट कस्तुरी, समुद्रापर्यंत मधु घेऊन, पाण्याच्या द्वीपात आणि वाळवंटात. नाचू गाऊ मजा करूया, सोबत मिळून गाऊया, सोबत मिळून गाऊया. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. नाचू गाऊ मजा करूया, सोबत मिळून गाऊया, सोबत मिळून गाऊया. सोनेरी जंगलात, बर्फाच्या डोंगरात, छोट्याशा तलावाच्या काठी या गावात. सिंदबादची जहाज यात्रा. सिंदबादच्या जहाजाच्या गोष्टीबद्दल मित्रांनी ऐकलंय का? मजेशीर, अद्भुत त्या प्रवासाबद्दल खूप प्रसिद्ध 1000 सवेरे नावाच्या अरबी गोष्टींची मजेदार मालिका आहे. सिंदबादच्या प्रवासात घडलेल्या खूप साऱ्या अद्भुत घटना आणि बऱ्याचशा अडचणींना जोडून बनवलेली या गोष्टीत जहाज यात्रेचा एक मजेशीर अनुभव सिंदबाद आपल्याला सांगणार आहे.
हवा अनुकूल असती तर बरं झालं असतं. सगळी देवाची कृपा आहे. हा, सगळी देवाची कृपा आहे. सिंध, हा रस्ता जरा पाहिल्यासारखा वाटतो. अशी गोष्ट नाहीये. मग कोणताही रस्ता असू द्या, आपल्याला तो ओळखीचाच वाटेल ना. ही कोणची जागा असेल? पूर्ण नाही माहिती, पण जी पण असेल, आपण थोडा आराम करून प्रवास परत सुरू करू. त्याच्यासारखी एक जागा मिळायला पाहिजे. थोडं पुढे जाऊन पाहून घेऊयात. या समुद्राच्या आतमध्ये किती चमत्कार असतील. ते तर सिंदबादलाच विचारावं लागेल ना. पहा, तिकडे एक छोटंसं द्वीप आहे. आपण तिकडे चलूयात आणि थोडा आराम करूयात. असं वाटतंय की या द्वीपवर कोणी नाही राहत. मग तर कोणाच्या त्रासाशिवायच आराम करू शकतो. हा, इथे लावा. हा, इथे. हो, बरोबर. हा, इथे. हा, बरोबर. इथे. हा. अशा प्रकारे सिंदबाद आणि त्याचे साथीदार निर्जन ठिकाणी पोहोचले. तिथे साप, मोठे पक्षी आणि मोठी झाडं यांनी त्यांना हैराण केलं. द्वीपवर इकडे तिकडे फिरून त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. मुलांनो, आता पुढे जे झालं ते खरंच खूप विचित्र होतं. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी सिंदबाद त्याच्या मित्रांना सोडून द्वीपावर आराम करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेला. सिंदबाद खूप गाढ झोपला. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. सिंदबाद चिंतित झाला. हा. सगळे सौदागर चालले गेले. तो समुद्राकडे धावला. हे हे, मी इथे एकटा राहून गेलोय. मला पण बरोबर घेऊन चला. मी इकडे एकटा आहे. हे हे. अशा प्रकारे सिंदबाद द्वीपावर एकटाच राहिला. हे. मित्रांनो, आता गोष्ट कुठे पुढे जाते हे सिंदबाद तुम्हाला स्वतः सांगेल. हे कसे लोक आहे? मला एकटं सोडून चालले गेले. अरे देवा, मी आता काय करू? हा, हे काय दुर्भाग्य आहे. मग त्या दिवशी मी त्या द्वीपवर एकटा राहून गेलो. पुढे जाताना एक असाधारण वस्तू पाहून मी घाबरून गेलो. अंड्यासारखी एक मोठी मोठी गोष्ट मी तिथे पाहिली. त्याची उंची आणि रुंदी खूप जास्त होती. ते माझ्या डोळ्यात समाविष्टच नव्हतं होत. मी त्याचा चक्कर लावला. एकदा हात लावून पाहिलं तर काहीच समजलं नाही. आणि एकदमच चारी बाजूला अंधार पसरला. मी खूप घाबरलो आणि वरती पाहिलं. वरतून एक मोठा पक्षी पंख पसरून आवाज करता माझ्या जवळ येत होता. मला तेव्हा कळलं की हा गोष्टीत ऐकलेला हत्ती पकडणारा पक्षी आहे. आणि त्या पक्ष्याच्या मोठ्या पायाला आदळायला नको म्हणून मी दूर सरकलो. पक्षी खालती येऊ लागला आणि त्या अंड्यावर येऊन बसून गेला. ओह, हा पक्षी किती मोठा आहे. हत्ती पकडणाऱ्या पक्षीचा पाय बघून मला एक युक्ती सुचली. वाचण्याचा एक मार्ग. मी त्या हत्ती पकडू पक्षीच्या पायाच्या जवळ येऊन त्याला बिलगून बसून गेलो. अंधार झाला. मी तसाच झोपून गेलो. सकाळ झाली.
पक्ष्यांचा आवाज येऊ लागला. सूर्याचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला. मी झोपेतून उठलो. लवकरच हत्ती पकडणारा पक्षी आपले विशाल पंख पसरून आकाशात उडू लागला. मी तसाच भीतीने थरथरत त्याच्या पायाला बिलगून होतो. खूप वेळ असा सोडून हत्ती पकडणारा पक्षी एका मोठ्या दगडावर येऊन बसला. मी हळूच त्याच्यापासून सुटलो. हत्ती पकडू पक्षीने चारी बाजूला बघितलं. मधून मधून खालती चोच मारू लागला. मग मी बघितलं की एक विषारी सर्प पक्षीच्या दिशेने येत होता. पक्षीची चोच त्याच्याकडे वळली. साप फणफणला. क्षणातच पक्षी सर्पाला घेऊन पळून गेला. मी चारी बाजूला बघितलं. मग मी वरती बघितलं. मला फक्त आकाश दिसत होतं. मग मला कळलं मी एक खूप मोठ्या खाईच्या दगडावर उभो आहे. मी हळूच दगडाच्या खालती उतरलो. खूप सारे दगडांचे ढेर, दलदलवाली जमीन, झाडं, गुफा, एक खूपच भयानक स्थिती. हे ईश्वर, मी कुठे पोहोचलो? मी त्या छोट्याशा द्वीपवरच ठीक होतो. वाचण्याचा रस्ता न सुचताना मी एक दृश्य पाहिलं. जवळच गुफेच्या दरवाजाच्या जवळ चारी बाजूला हिरे पसरले होते. मी त्यांना घ्यायला तिथे धावलो. अचानक एक विषारी सर्प माझ्याकडे गुफेतून आला. मी खूप घाबरलो. आणि मग खूप साऱ्या गुफातून सगळे सर्प डोकं बाहेर काढून होते. काही तर माझ्याचकडे बघत होते. मी कसं तरी करून त्या सगळ्यांची वाचलो. मी आपल्याजवळ खूप सारे हिरे घेतले. मी गुफेतून बाहेर निघालो. अंधार व्हायला लागला. कसं तरी करून मला त्या खाईशी वाचायचं होतं. आणि मग मला बिना सर्पांची गुफा माझ्या नजरेत आली. मी त्याच्यात घुसून लपून गेलो. एका दगडाने गुफेचं द्वार बंद करून मी झोपून गेलो. उठून मला लक्षात आलं की मी जिवंत आहे. मग मी पाहिलं की कुठून तरी चारी बाजूनी मांसाचे तुकडे पडू लागले. मांसचे तुकडे फेकण्याने त्याच्यावर हिरे चिपकून जातील आणि त्यांना घेऊन उडणाऱ्या पक्ष्यांना गोळी मारून त्यांच्याकडून हिरे घेणं हाच व्यापाऱ्यांचा उपाय होता. तेव्हाच मला एक युक्ती सुचली. एका मांसाच्या तुकडाला माझ्या शरीरावर बांधून मी जमिनीवर लोळून गेलो. आशा होती की कुठला पक्षी मला घेऊन उडून जाईल. मग काय झालं की पूर्ण गोष्ट ऐका. मी तिरप्या डोळ्यांनी बघितलं की एक पक्षी मला घेऊन उडेले. काही पक्ष्यांनी मला चोच मारूनही पाहिलं. कोणी मला उचलू नाही शकलं. अचानक एक हत्ती पकडू पक्षीला मी खालती येताना पाहिलं. तो मांसाच्या तुकडाबरोबर मलाही घेऊन वरती उडून गेला. उडत उडत दूरवर पोहोचल्यावर तो एका वाळवंटाच्या जवळून उडायला लागला. पक्ष्यावर बाणांचा वर्षाव होताना मी पाहिलं. तेव्हा खूप सारे हिऱ्यांचे व्यापारी धनुष्य बाण घेऊन खालून जोऱ्यात ओरडत पक्ष्याच्या दिशेने धावत आले. पक्षी वर खाली उडून व्यापाऱ्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. मी खूप घाबरून गेलो. शेवटी पक्षी मांसाचा तुकडा आणि मला खाली सोडून वरती उडून गेला. व्यापारी माझ्याकडे धावत आले. मग झालं असं की व्यापाऱ्याच्या मोरक्याला माझ्याकडे पाहून खूप राग आला. हिऱ्याची अपेक्षा करत तो फक्त मलाच पाहू शकला. जेही झालं ते मी सगळं त्याला सांगितलं आणि माझ्याकडे असलेले हिरे मी सगळे त्याला देऊन दिले. त्याला हे खूप आवडलं
आणि त्यांनी मला मुक्त केलं. ते मला त्यांच्या तंबूमध्ये घेऊन गेले. स्वादिष्ट मेजवानी देऊन माझं स्वागत केलं. बाकी उरलेले हिरे विकून मी खूप सारे पैसे कमावले. त्यावेळी बगदादला जाणारी एक नाव तिथे पोहोचली. मी व्यापाऱ्यांच्या मोरक्याचा निरोप घेऊन नावेत जाऊन बसलो, नव्या अद्भुत किनाऱ्यांच्या शोधात. आकाशाला भिडणारी. मित्रांनो, आपल्या चहूबाजूंच्या प्रकृतीकडे आपण बघतो ना, एका रंगीबिरंगी चित्रासारखं किती सुंदररित्या देवाने या भूमीला आणि आकाशाला सजवलंय, हो ना? हे घ्या, जंगलाचं, धबधब्याचं, छोट्याशा हवेचं गोड असं एक गाणं. आकाशाला चुंबणारे पहाड तर धरतीवर आहेत. पहाडांच्या माथ्याला चुंबणारी हवा आहे ना. आकाशाला चुंबणारे पहाड तर धरतीवर आहेत. पहाडाच्या माथ्याला चुंबणारी हवा आहे ना. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. जंगलाच्या राणीवर बांधले झुले, वेलीवर झुलतात कोकिळ किती. जंगलातील प्राण्यांचं गीत ऐकून छान झोपणारे हे पहाड किती. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. तानाना 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 ताना तानाना नानाना, तानाना 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 ताना तानाना नानाना. आकाशाला चुंबण्यासाठी वरती जाऊन किती आहे उडणारे पक्षी. या धरतीवर चांदणी नदी बनविण्या पुनवेच्या आहे रात्री किती. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. आकाशाला चुंबणारे पहाड तर धरतीवर आहेत. पहाडांच्या माथ्याला चुंबणारी हवा आहे ना. आकाशाला चुंबणारे पहाड तर धरतीवर आहेत. पहाडाच्या माथ्याला चुंबणारी हवा आहे ना. बघून घ्या डोळे असलेल्यानो, बिना धाग्याचे हे प्रेमळ बंधन. मुंग्यांचं नाव ऐकताच त्यांच्या मोठ्या प्रवासाची आपल्याला आठवण येते. पूर्ण लक्ष देऊन सरळ चालणारी मुंग्यांची सेना, हो ना मित्रांनो? ते तर राहूच द्या, आपण रोज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्यांना बघतो ना. मोठी मुंगी, छोटी मुंगी, काळी मुंगी, लाल मुंगी, किती प्रकारच्या मुंग्या आहेत, हो ना? मुंग्या खूप हुशार असतात.
चला तर मग मुक्ताकडून ऐका ही गोष्ट. दूर दूर पर्यंत पसरलेले वाळवंटाचे जंगल छोट्या आणि मोठ्या खूप मुंग्यांनी भरलेलं होतं. काही मुंग्या गव्हाचे दाणे खात होत्या तर काही अशाच चालत होत्या. त्यांच्यामध्ये 2 मोठ्या मुंग्या, एक राजा आणि एक मंत्री. दोघे आपापसात बोलत होते. कुठली तरी सेना इथून जाते आहे. सुलेमान अबीची सेना असेल. उठ बेटा, इथून माणसांचं सैन्य जाणार आहे. सगळे हा पहाड सोडून जात आहेत. आई, आपण हे पहाड सोडून का जातोय? तिकडे बघ, त्या पहाडाच्या पलीकडे जगातला मोठा सम्राट सुलेमान आणि त्याची सेना आराम करत आहेत. तर ठीक आहे, पण आपण हे पहाड सोडून का जातोय? राजा सुलेमाननी आपल्याला तसे आदेश दिले आहे का? नाही, पण मनुष्य देवाने बनवलेला सगळ्यात मोठा जीव आहे. या झाडांपेक्षा 10 पटीने उंच आहे. त्यांच्या चालण्यामुळे जमीन हादरते. रेतीचे कण त्यांच्या पायाखाली दबून जातात. सकाळ होताच या पहाडांमधून चालतच ते फारसी राज्यांमध्ये युद्ध करण्यासाठी जातील. 10,000पेक्षा जास्त माणसं, घोडे आणि उंट सगळे इथूनच जाणार आहेत. आपली घरं याच्यामध्ये दबून जातील. अशाने तर या जगातून आपला वंशच नाहीसा होऊन जाईल. त्यांना सांगा की रस्ता बदलून जायला. असं नाही होत बेटा, हा मनुष्यांचा पण रस्ता आहे ना. पण आपल्या घरांचं काय होईल? अंड्यातनं अजून बाहेर पण न निघालेल्या लहान मुलांचं काय होईल? आपण कुठे जायचं? तिथे पण कोणी शत्रू असेल का? जे पण असो, आपण इथे नाही राहू शकत. आपण शत्रूंना शत्रू नाही म्हणू शकत. ते आपल्या अन्नाच्या शोधात फिरत आहेत. पाली, सरडे हे सगळे आणि मुंग्यांना खाणारे सरपटणारे प्राणी पण असतात. 100 प्रकारच्या मुंग्यांना ते खाऊन घेतात. त्यांच्या बरोबरीला तर आपण खूपच लहान आहोत, हो ना? असं नाहीये बेटा, त्यांच्यासारखंच आपल्यालाही महत्व आहे. एकाच देवाने सगळ्यांना बनवलं आहे. सगळ्यांना तो पाहिजे त्या गोष्टी पण देतो. आपण खूप छोटे आहोत ना, त्यामुळे त्याने आपल्याला छोटस दुःख दिलं आहे. आपल्याला अन्न सुद्धा कमीच लागतं. तो बघ, तो गव्हाचा दाणा आठवड्याभराकरता आपल्याला हाच पुरतो. पण त्यांना हेच गहू भरपूर प्रमाणात लागतात. शत्रूंपासून लपण्यासाठी आपल्याला छोटीशी जागा पुरते, पण मोठ्या प्राण्यांना तर. अशा प्रकारे मुंग्या खूप घाबरल्या होत्या. तेव्हाच आकाशातून एक भविष्यवाणी झाली. प्रिय मुंग्यांनो, तुमचं म्हणणं देवाने मला सांगितलंय. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मी आणि माझी सेना तुम्हाला त्रास देणार नाही. सुलेमान नबी आणि त्याच्या साथीदारांनी ही बातमी मुंग्यांपर्यंत पोहोचवली. मुंग्या ही बातमी ऐकून खूप खुश झाल्या. छोट्या मुंगीची ही गोष्ट. आता एक गोष्टीचं गाणं आहे. छोटी मुंगी आणि छोट्या पक्षाचं एक दुसऱ्यांना मदत करणारं हे गाणं आहे. छोटू मुंगी एक दिवस वनात जेवण शोधत चालताना छोट्या डोळ्यांनी बघितले दूरवर बाण मारणाऱ्या शिकारीला. तेव्हा छोटू मुंगी एक दिवस वनात जेवण शोधत चालताना छोट्या डोळ्यांनी बघितले दूरवर बाण मारणाऱ्या शिकारीला. तेव्हा बाण ताणून शिकारी उभा होता एका लहान पक्षाचे जीवन घेण्या. बिचाऱ्या पक्षाला माहिती नव्हतं, पंख सावरत बसली वरती. छोटू मुंगी एक दिवस वनात जेवण शोधत चालताना
झाली. पक्षाचा जीव वाचवण्यासाठी मग मुंगीला युक्ती सुचली. ती शिकाऱ्याच्या पायावर चावली. पासा पलटला, आवाज झाला. लहान पक्षाचा जीव वाचला. लक्षात आलं लहान पक्षाच्या, छोटू मुंगीने जीव वाचवला. मग एक दिवशी रिमझिम धडाम धुडूम पाऊस आला. पावसाच्या पाण्यात डुबून छोटू मुंगी पूर्णच फसली. हे सगळं बघतो छोटा पक्षी. एक युक्ती त्याने शोधून काढली. एका छोट्या फांदीला चोचीत घेऊन छोटू मुंगी जवळ लवकर धावत आली. मग त्या पक्षाने त्या मुंगीला काठावर चढण्यासाठी फांदी दिली. मग त्या फांदीला पकडून हळूहळू काठावर चढली ती छोटू मुंगी. किती सुंदर, किती पक्की ही गोष्ट प्रेमाची शिकवणी वाली. छोटू मुंगी एक दिवस वनाची वड शोधत चालताना छोट्या डोळ्यांनी बघितले दूरवर बाण मारणाऱ्या शिकारीला. तेव्हा चोराची गोष्ट. चोरी चुकीची आहे हे सगळं तुम्हाला माहितीये ना मित्रांनो. दुसऱ्यांची गोष्ट चोरणं खूप मोठा गुन्हा आहे. देवानी असं करण्यापासून नाही म्हटलंय. तरी पण ही चोरीची गोष्ट ऐकून आपण थक्क राहून जाऊ. किती चतुराईने ते चोरी करत असतील. एका चतुर चोराबद्दलची ही एक अरबी गोष्ट आहे. चला तर मग ऐकूया. किती दिवस असं चोरी करूनच जगणार आपण. अरे गप्प बैस. बरं, मग मी काही नाही बोलत. मला भीती वाटतेय. सगळे लोक पाहतील ना. माझ्या प्रिय मित्रा, आजपासून नाही करणार. तू इकडे तिकडे तर पहा. काही हाती लागेल तर बघ. एक माणूस एका गध्याला घेऊन जातोय. काही करू शकतो का? त्या गाढवाला मी मिळवीन. ते कधीच नाही होणार. तू गप्पा बस रे. हे मी सांगतोय. फक्त माझं म्हणणं ऐक आणि आवाज करू नको. तसे ते दोघं गाढववाल्याच्या मागे हळूहळू गेले आणि गाढववाल्याला माहिती पडू न देता गाढवाच्या गळ्यातून दोरी काढून मित्राला दिली. ये ये, पटकन या गाढवाला घेऊन चालला जा. गाढववाला गाढवाच्या जागी माणसाला पाहून हैराण झाला. हा, अरे हे काय? तू कोण आहेस? माझा गधा कुठे गेला? तू कसं काय माझ्या दोरीत अडकलास? हा, मी विचारलं की माझा गाढव कुठे आहे? प्रभू, मी तुमचाच गाढव आहे. एका श्रापामुळे मी गाढव झालो. कृपया माझी गोष्ट ऐका. बोल, ऐकतो. माझा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. लहानपणीपासून माझ्यात सगळ्या वाईट सवयी होत्या. अखेर कंटाळून माझ्या आईने मला श्राप दिला की तू एक गाढव होशील.
किती मार मला आईकडून सहन करावं लागलं. अशा हालतीत मी तुम्हाला भेटलो. आणि मग? हे प्रभू, आता या प्रवासात या श्रापातून मुक्ती मिळाली. मी परत माणूस झाल्यामुळे मी खूप खुश आहे प्रभू. खूप खूप धन्यवाद. अरे भाऊ, जर मला आधीच कळलं असतं की तू माणूस आहेस तर मी तुला इतकं मारलंच नसतं. माफ कर, तू आता जाऊ शकतोस. हे घे पैसे. आता जा माझ्या मित्रा. मुलांनो, गोष्ट इथे संपली नाही. कहाणीचा शेवट असा: एके दिवशी गाढववाला दुसरा गाढव घ्यायला बाजारात गेला. आपला गाढववाला गाढवांना बघत होता. त्याचं अचानक लक्ष गेलं तर त्याचा जुना गाढव तिथेच उभा होता. गाढववाला हैराण झाला. काय झालं? दारू पिऊन तू आपल्या आईकडे परत गेला की काय? आपल्या अनुभवावरून तू शिकवण नाही घेणार तर काय करायचं? काही असो, मला आता तू नकोयस.